खूप केस गळतात, जिकडे तिकडे सगळीकडे केसच केस दिसतायत, तर मग तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा. केस गळण्यासाठी काही कारणं असतात, त्या कारणांनुसार जर आपण ट्रीटमेंट केली तर केस गळणं थांबू शकतं. पण केस गळतायत तर खरंच डॉक्टरला भेटायला हवं का? तर नॉर्मली 50 ते 100 केस रोज गळत असणं हे फिजिओलॉजिकल आहे. पण त्या केसमध्ये तुमचा व्हॉल्यूम रिस्टोर असला पाहिजे, स्काल्प व्हिजिबिलिटी नको, तरच आपण म्हणू शकतो की हे केस गळणं माझं नॉर्मल आहे म्हणून. पण जेव्हा अतिरिक्त प्रमाणामध्ये केस गळतात, म्हणजे केस विंचरत आहे किंवा अगदी केसांमध्ये हात घातला आणि केस येतोय, उशीवर केस पडलेले दिसत आहेत, घरभर केस आहेत, कचऱ्यात केस आहेत, फक्त केस केस सगळीकडे दिसत आहेत, त्याचबरोबर तुमचा व्हॉल्यूम लॉस झालाय, म्हणजे वेणी पातळ व्हायला लागलीये, सिंगल हेअर स्ट्रँड पण पातळ व्हायला लागलाय, किंवा स्काल्प दिसतोय, भांग मोठा झाल्यासारखा दिसतोय, किंवा पुरुषांमध्ये इथे एम शेप दिसतो कारण हेअरलाईन पाठीमागे जाते, तेव्हा मात्र तुम्हाला डॉक्टरांना भेटण्याची गरज असते. तर त्यासाठी केस गळती ही आहे ती नेमकी कोणत्या कारणांमुळे होते? तर सगळ्यांना माहिती असलेलं कारण म्हणजे जेनेटिक्स. जर तुमच्या घरात कोणाला हिस्ट्री असेल लवकर टक्कल पडण्याची, तर तुमच्यामध्ये ते जीन्स असतात. सो तुम्ही जर का तुमची लाईफस्टाईल चुकीची ठेवली, म्हणजे खाण्यापिण्याच्या पद्धती, झोपायच्या वेळा किंवा स्ट्रेस, अशा सगळ्या गोष्टींनी, तर तुम्हाला सुद्धा खूप अर्ली केस गळती होऊ शकते, म्हणजे हेअर लॉस आपण ज्याला म्हणतो. तर हा जो असतो याला आपण अँड्रोजेनेटिक ॲलोपेशिया असं म्हणतो. तो फिमेल पॅटर्न आणि मेल पॅटर्न अशा 2 प्रकारचा आहे. मेलमध्ये स्पेसिफिकली होतं काय की जी हेअरलाईन असते ही पाठीमागे जायला लागते, त्याचबरोबर इथे पण विरळपणा जाणवायला लागतो, इथे पण विरळपणा जाणवायला लागतो, केस सिंगल खूप पातळ व्हायला लागतो, मग त्याचे ग्रेडेशन्स आहेत. आणि फिमेलमध्ये मात्र हेअरलाईन ही रिस्टोर होते, पण भांग फक्त मोठा होत जातो आणि केस म्हणजे स्काल्प व्हिजिबल होतो केस पातळ झाल्यामुळे. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे तुमचे न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज. तर एकतर तुमचा आहार चुकीचा असू शकतो किंवा पोषण कमी पडू शकतं. त्याचबरोबर एक वेगळा न विचारात घेतलेला मुद्दा म्हणजे काय माहितीये का, की मी तर सगळं व्यवस्थित खाते तरी पण कसं काय मला मायक्रोन्यूट्रिएंट डेफिशियन्सी असू शकते? तर जर तुमचा गट प्रॉपर नसेल, लिकी गट असेल, गटचे काही प्रॉब्लेम्स असतील, पचनाशी संबंधित काहीही छोट्या मोठ्या तक्रारी पण असतील, तरी सुद्धा तुम्ही जे काही न्यूट्रिशियस फूड खाताय त्यातलं मायक्रोन्यूट्रिएंट ऍब्सॉर्प्शन मे बी कमी होऊ शकतं आणि म्हणूनही केस गळू शकतात. पुढचं कारण म्हणजे तुम्ही जर का खूप जास्त स्टायलिंग प्रोडक्ट्स वापरत असाल, हीट ट्रीटमेंट करत असाल, केमिकल ट्रीटमेंट करत असाल, तर ह्या सगळ्यांमुळे काय होतं, केसाचे क्युटिकल्स असतात ते ओपन होऊन जातात. सो म्हणजे ते प्रोटेक्टिव्ह लेअर आहे, ते पण ओपन होऊन जातं. तुम्ही पिगमेंट आतमध्ये टाकता किंवा खूप हीट आतमध्ये टाकता, त्यामुळे केस काय होतात, खूप ड्राय होतात, तुटतात. आणि जर का स्काल्प जवळ पण खूप उष्णता जर लागली असेल किंवा केमिकल्स लागले असेल, तर त्याच्यामुळे सुद्धा केस गळू शकतात. पण स्टायलिंग वगैरे किंवा केमिकल ह्या सगळ्या ज्या ट्रीटमेंट्स आहेत, याने जेव्हा केस गळतात की नाही, तेव्हा केस तुटण्याचं प्रमाण किंवा केस पातळ होण्याचं प्रमाण खूप जास्त असतं. सो अकॉर्डिंगली आपण होम केअर किंवा इनक्लिनिंग ट्रीटमेंट केले तर ते नक्की कमी होऊ शकतं. पुढचं महत्वाचं कारण म्हणजे स्ट्रेस. मग तो स्ट्रेस तुम्हाला कुठल्या आजारपणामुळे आलेला असेल किंवा काही असेल, स्टुडंट लाईफमध्ये अभ्यासाचं टेन्शन असतं, करिअरचं टेन्शन असतं, प्रत्येक वयामध्ये एक वेगळ्या प्रकारचं टेन्शन असतं, तर ह्या स्ट्रेसमुळे सुद्धा केस गळतात. त्याचबरोबर आपण जे खातो पितो अन्नपदार्थ, तर ते पचवताना जर त्याच्यामध्ये खूप सारे केमिकल्स असतील, फर्टिलायझर्स असतील, तरी देखील शरीराला ते पचवताना शरीरावर ताण येणार आहे. सो दॅट इज ऑल्सो ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस. त्याच्यामुळे सुद्धा केस गळू शकतात. मग आपण सगळेच चांगले खात नाही आहोत, मग सगळ्यांचेच केस गळतात का? तर जर तुम्हाला जेनेटिक हिस्ट्री असेल तर कंपॅरेटिव्हली इतरांपेक्षा खूप लवकर केस गळती तुम्हाला चालू होईल, किंवा त्यातल्या त्यात तुमचं लाईफस्टाईल जर का चांगलं असेल किंवा आपण हेल्दी लाईफस्टाईल असेल असं आपण म्हणू शकतो, त्या केसमध्ये त्या मनाने तुमचे केस जरा जास्त दिवस चांगले राहू शकतात. पुढचं कारण म्हणजे जसं आपलं एज ऍडव्हान्स होतं तसंच शरीरामध्ये सगळ्या गोष्टी आता डिक्लायनिंग मोडमध्ये जायला लागलेल्या असतात, म्हणजे वाढीचं वय आणि म्हातारपणाकडे झुकणारं वय. तर त्यामुळे एजिंग प्रोसेसमध्ये सुद्धा तुमचे केस पातळ व्हायला लागतात, व्हॉल्यूम थोडासा कमी व्हायला लागतो. काही आजारपणामुळे सुद्धा केस जातात. सगळ्यांना माहिती आहे कॅन्सर, त्याला आपण ॲनोजेनिक फ्लुवियम असं म्हणतो. काही औषध आहेत, त्या औषधांचा दुष्परिणाम म्हणून सुद्धा केस गळू शकतात. तर नेमके केस कशामुळे गळत आहेत?
हे बघणं जास्त महत्वाचं असतं. हे तेल लाव, तो शॅम्पू वापर, ह्याने ही ट्रीटमेंट केली मग मला पण त्यानेच फरक पडेल का, तर असं काही नसतं. कस्टमायझेशन, वन फिट्स ऑल असं काही नसतं. कारण प्रत्येकाचं शरीर प्रकृती, प्रत्येकाचं खाण्यापिण्याची पद्धत, त्याचबरोबर त्याचं स्वतःचं झोपण्याची वेळ, त्याचं लाईफस्टाईल, त्याच्या कामाचं स्वरूप, त्याला असणारा स्ट्रेस, या सगळ्या गोष्टींचा एकत्रित विचार करून नंतरच ट्रीटमेंट ऑप्शन्स जर ठरवले तर ते तुम्हाला नक्की बेनिफिशियल ठरू शकतात. तर जेव्हा तुम्ही डॉक्टरांना भेटता तेव्हा तुमचं प्रॉपर केस हिस्ट्री घेतली जाते आणि त्यानुसार काही इन्व्हेस्टिगेशन जे काही गरजेचे असतात, म्हणजे ब्लड टेस्ट असतील किंवा काही हार्मोनल टेस्ट असतील, तर ते गरजेनुसार केले जाऊ शकतात. जसं आता PCOS मध्ये सुद्धा हेअर थिनिंग होतं, तर सोनोग्राफी करायला हवी. म्हणजेच काय, इन्व्हेस्टिगेशनमुळे तुम्हाला नेमकं डायग्नोसिस व्हायला मदत होते आणि अकॉर्डिंगली नेमकं कोणत्या गोळ्या द्यायच्या, फक्त न्यूट्रिशनल सप्लिमेंटची गरज आहे की हार्मोन्सची गरज आहे, हे आपण त्याच्यानुसार ठरवू शकतो. म्हणून इन्व्हेस्टिगेशन सुद्धा महत्वाचे आहे आणि ते डॉक्टरांच्या सल्ल्यानेच केले गेले पाहिजे. मग विषय येतो की औषधोपचारांचा. मग त्याच्यामध्ये आपण होम केअर येते किंवा इन क्लिनिक ट्रीटमेंट सुद्धा येतात. आता होम केअर मध्ये जनरली आपण सगळीकडे बघतो की अरे हे तेल लावलं ना की केस गळती कमी होते. पण समजा तुमच्यामध्ये आयर्न डेफिशियन्सी आहे, तर आयर्न डेफिशियन्सी, आयर्नच्या गोळ्या खाल्ल्यानंतरच ती डेफिशियन्सी भरून निघणार आहे आणि अल्टिमेटली तुमचा हेअरफॉल थांबणार आहे. मग त्या केसमध्ये फक्त तेल लावल्याने की हेअरफॉल थांबेल का, तर नाही. म्हणजेच खरं तर तेल लावायचं की नाही लावायचं, लावायचं असेल तर ते कोणतं लावलं गेलं पाहिजे, ह्या गोष्टी सुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्याने जर केल्या तर तुम्हाला निश्चितपणे तुमचा हेअर फॉल पण कमी होऊन जाईल आणि हेअर लॉसचं प्रोग्रेशन पण थांबू शकतं. सो इन्व्हेस्टिगेशन नुसार अकॉर्डिंगली लागणारे सप्लिमेंटेशन्स हा एक औषधोपचारांचा भाग येतो. दुसरा म्हणजे जेव्हा तुमचा हेअरफॉल किंवा हेअर लॉस हा हार्मोनल असतो तेव्हा गरजेनुसार तुम्हाला काही हार्मोनच्या टॅबलेट्स डॉक्टर देतात. हार्मोनच्या टॅबलेट्स या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेतल्या पाहिजे, कारण कुठल्याही औषधांना इफेक्ट जसा असतो तसा साईड इफेक्ट सुद्धा असतोच. सो डॉक्टर हा परफेक्टली तुम्हाला सांगू शकतो की ही हार्मोनलची टॅबलेट किंवा ह्या गोळ्या तुमच्यासाठी योग्य आहेत की नाही. सरसकट सगळ्याच गोळ्या घेतल्याने हेअरफॉल थांबत वगैरे काही नाही. पुढची गोष्ट म्हणजे तुम्ही स्काल्पला लावणारे लोकल ऍप्लिकेशन्स. मग त्या लोकल ऍप्लिकेशन मध्ये आपण हेअर सिरम्स वापरू शकतो. मग त्याच्यामध्ये मिनॉक्सिडिल असेल किंवा प्रोकॅपेल, कॅपॅक्झेल किंवा रिडेन्सेल याच्यासारखे मॉलिक्युल्स हे आपल्याला होम केअर सिरम मध्ये वापरता येतात. इन क्लिनिक प्रोसिजरमध्ये आपण लो लेवल लेझर थेरपी किंवा मिसोथेरपी PRPने किंवा 678ने किंवा मेझो कॉकटेल्स असतात त्यांच्या साह्याने करू शकतो. इथे आपण निडल किंवा निडललेस मेझोथेरपी अशा दोन्ही गोष्टींचा अवलंब करू शकतो. पेशंटचा थोडासा कम्फर्ट बघून की भीती वाटतेय का, टोचण्याची भीती वाटतेय का हे बघून. त्याचबरोबर समजा नॉन इन्व्हेसिव्ह काही करायचे तर त्याच्यामध्ये आपण बेसिकली लेझर्स हे ॲब्सोल्यूट पेनफुल नसतात, काही नसतात. त्यांनी होतं काय, केसाचं जे रूट असतं ते हिटअप होतं, तिथलं सर्क्युलेशन वाढतं. सो जेव्हा आपण कुठले सिरम्स त्याच्यासोबत वापरतो जे प्रोफेशनल ग्रेड, मेडिकल ग्रेड असतात ते, तर त्यांनी काय होणार आहे की तुम्हाला हेअर ग्रोथ व्हायला मदत होईल. जो सिंगल हेअर स्ट्रँड आहे तो थिक होतो. त्याचबरोबर हेअर फॉल पण आपण कंट्रोल करू शकतो. PRP QR 678 हे जे काही टेक्निक्स आहेत याने आपण रिग्रोथ होण्यासाठी उपयोगाला येतात, कारण त्याच्यामध्ये ऑलरेडी ग्रोथ फॅक्टर्स असतात. सो या कुठल्याही ट्रीटमेंट जेव्हा करायच्यात, म्हणजे औषधं असतील, लोकल ऍप्लिकेशन असेल किंवा इन क्लिनिक प्रोसिजर असेल, हे फक्त त्यांनी केलं आणि त्याला रिझल्ट आला म्हणून मलाही तेच करायचंय असं न करता तुम्ही डॉक्टरांना भेटा आणि त्यांच्याच सल्ल्याने योग्य ती ट्रीटमेंट निवडा, ज्यामुळे तुमचे केसांचे जे काही गळणं किंवा टक्कल पडणं जे आहे ते आपण थांबवू शकतो आणि तिथे नवीन केस देखील उगवू शकतात. तुम्हाला माझी ही इन्फॉर्मेशन खरंच आवडली असेल तर लाईक करा आणि इथून पुढचे पण व्हिडिओ तुम्हाला बघायचे असेल तर बेल बटन दाबून ठेवा.